नमस्कार प्रेक्षकांनो. दादासाहेबांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी राणीने उचललं खूप मोठं पाऊल. चक्क आता दादासाहेबांनी नशेमध्ये जे काही बडबड केली आहे त्याला धरूनच आता राणी इंदिरा खूप मोठं पाऊल उचलताना आपल्याला दिसणार आहेत. तर मित्रांनो, आपल्याला नवीन प्रोमोमध्ये असंच दाखवलं जातं आहे की इकडे हुकुमाची राणी. आता याच्यात पुढच्या भागात काय नेमकं घडणार आहे? दादासाहेब मात्र फुल टू दारूची नशा करत आता इकडे टेरेसवरती बसलेले असतात. इंदिरा राणी जेव्हा तिकडे जातात, राणी जाणून बुजून त्यांच्यासाठी गरम गरम काहीतरी खायला घेऊन जाते. कधी भजे, कधी पापड, आणि ती मुद्दामून दादासाहेबांना गोड गोड बोलून त्यांच्या मनातून काहीतरी सिक्रेट काढण्याचा नशेमध्ये प्रयत्न करत असते. आता त्यांच्याकडून पुरती माहिती काढून घेण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु नशेत असलेले दादासाहेब मात्र आता अक्षरशः राणीच्या बोलण्यामध्ये फसतात आणि दादासाहेब नकळतच बोलून जातात की ते आधी तिकडे म्हणजे कर्नाटक बॉर्डरच्या साईडने कुठेतरी निपाणी बेळगावच्या तिकडे राहायचे, आसपासच कोणत्या तरी गावात राहायचे. आता मात्र अशी अर्धवट माहिती मिळाली. त्यानंतर राणी इंदिरा आता घरी परतून येतात. आबासाहेबांना मालतीला सगळं दादासाहेबांनी जे काही सांगितलंय ते सगळं सांगतात. राणी मात्र आता खूप हायपर झालेली असते. राणी बोलते, आबासाहेब, आपल्याला आता पुढचं पाऊल जर उचलायचं असेल तर आपल्याला या गोष्टीच्या तळागाळाशी जायलाच हवंय. आपण आता निपाणीला जाऊ शकतो आणि मला खात्री आहे की तिकडे गेल्यावर दादासाहेबांबद्दल नक्कीच आपल्याला काहीतरी माहिती, मोठं काहीतरी सत्य माहिती होऊ शकतं, आपल्या हातात माहिती लागू शकते. आबासाहेब मात्र म्हणतात, राणी, तुझं सगळं बरोबर आहे, परंतु तुम्ही दोघं जर तिकडे जाणार असाल तर इथे घरी आपण नौकर म्हणून आलोत ना, मग विक्रांतला काय म्हणून सुट्टी मागणार आहात? विक्रांतला याच्याबद्दल काहीतरी कारण सांगावं लागेल ना की तुम्ही तिकडे का चाललात म्हणून. आता हे सगळं कसं मॅनेज करायचं आहे आपल्याला, तुम्ही बघा. राणी म्हणते, आबा, माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे. आता ती त्यांना असा काही प्लॅन सांगते. मित्रांनो, इंदिरा राणी विक्रांतसमोर आता आलेले तर असतात. दादासाहेबांची खरी ओळख, खरी माहिती काढण्यासाठी निपाणीला जायच्या ते तयारीतच असतात. त्यासाठी त्यांना खोटं कारण सांगून विक्रांतकडून आता सुट्टी मिळवण्याचा त्यांचा जो काही जबरदस्त प्लॅन आहे तोच आता विक्रांतसमोर ते बोलतात. आता मात्र इंदिरा राणी विक्रांत उर्मिलासमोर नेमकं कुठलं कारण देणार आणि विक्रांत यांना खरंच परवानगी देणार का, हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी, इकडे मात्र राणी आणि इंदिराने जो काही मिशन दादासाहेब हा कार्यक्रम आता ठरवला आहे आणि तिकडे मात्र आता राणी काय करणार आहे, दादांचे सत्य आता शोधण्यासाठी कशी काय ती आता तिकडे जाणार आहे. कारण तिला डाऊट आला आहे त्यांच्या लँग्वेजवरून. कारण दादासाहेब ज्या प्रकारे मराठी बोलतात ती भाषा आपली मराठी नाहीच आहे. दादासाहेब काहीतरी वेगळीच भाषा बोलतात. हे ऐकून इंदिरा राणीला मात्र आता नवलच वाटतं. त्यांनी जे काही रेकॉर्ड केलेलं असतं त्यावरून मात्र राणीला फुल टू डाऊट येतो की दादासाहेब खरे नाहीच आहेत. तितक्यात आता प्रेक्षकांनो, इकडे आबांचा सपोर्ट मिळाला आहे, मालतीचाही सपोर्ट मिळाला आहे. तर राणी इंदिरा आता पुढे नेमकं विक्रांतला काय खोटे कारण देणार, विक्रांत त्यांना खरंच सुट्टी आता कशी काय अलाऊ करणार, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.